राज्यभरातले 120 शेतकरी परदेश दौरा करणार आहेत आणि सरकारकडून त्याचं नियोजन केलं जात आहे। शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्यासाठी 1.5 कोटींची तरतूद सरकारने केली आहे। जागतिक पातळीवरील कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, कृषी प्रयोगांचा परिचय व्हावा यासाठी शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्यासाठी राज्य सरकारने 1.5 कोटींचा निधी मंजूर केलाय। या निमित्ताने परदेश दौरा शेतकरी करणार आहेत आणि या योजनेला 4 वर्षापासून लागलेला ब्रेक सुद्धा निघाला। या माध्यमातून 120 शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्याची आखणी केली जाते। कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व्यवसाय त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय विभागाने सुद्धा शुक्रवारी 120 शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्यासाठी 1.5 कोटींच्या तरतुदीचा शासन निर्णय म्हणजेच GR जारी केलेला आहे। प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। निखिल, कुठल्या भागातले नेमके हे शेतकरी आहेत जे परदेश दौरा करणार आहेत आणि कशा पद्धतीचं नियोजन असेल त्यांच्या दौऱ्याचं? नक्कीच रिद्धी, पाहायचं झालं तर गेल्या 4 वर्षापासून जो परदेश दौरा आहे तो शेतकऱ्यांचा आहे, त्याला स्थगिती मिळालेली होती। परंतु आता या राज्य सरकारने आहे तो या परदेश दौरा आहे तो आयोजित केलेला आहे, नियोजित केलेला आहे। यामुळे आहे की राज्यातील जे शेतकरी आहेत त्यांना आधुनिक तंत्रज्ञान कशा प्रकारे शेतीमध्ये वापरता येईल या संदर्भातली संपूर्णपणे जी माहिती आहे ती या दौऱ्याच्या दरम्यान देणार आहेत। महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातील 120 शेतकरी आहेत ते विविध ठिकाणाहून आहेत, त्यांची नियुक्ती या दौऱ्यासाठी केली जाणार आहे। पाहायचं झालं तर ह्या संपूर्णपणे दौऱ्यातून शेतकऱ्यांना आधुनिक माहिती आहे ती मिळणार आहे आणि त्याचा वापर भारतामध्ये शेतीमध्ये कशा प्रकारे करता येईल यासाठी ह्याचा संपूर्णपणे उपयोग होईल। ह्या संपूर्णपणे दौऱ्यासाठी राज्य सरकारने 1.5 कोटीचा निधी हा देखील मंजूर केलेला आहे। त्यामुळे आता 120 शेतकऱ्यांना आहे तो या संपूर्णपणे परदेश दौरा तो करता येणार आहे। कृषी असेल, पशुसंवर्धन असेल किंवा दुग्ध व्यवसाय असेल आणि मत्स्य व्यवसाय असेल या विभागाने हे संपूर्णपणे आहे जो नियोजित केलेला दौरा आहे आणि याच विभागाला जे संपूर्णपणे अवलंबून जे शेतकरी आहेत आणि जे शेती करतात अशा शेतकऱ्यांची जी नियुक्ती आहे ती केली जाणार आहे। भारतामध्ये पाहायचं झालं तर शेती हा एक मूळ व्यवसाय आहे आणि ह्या व्यवसायातून आधुनिक जे तंत्रज्ञान आहे ते वापरून आधुनिक शेती कशा प्रकारे करता येईल याच्यावरती सर्वात जास्त कल आहे तो या विभागाच्या माध्यमातून असणार आहे आणि यासाठी हा परदेश दौरा आहे तो महत्त्वाचा देखील मानला जातोय। रिद्धी जी, निखिल धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।